नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो. तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन आलेली आहे, कारण गोष्टच अशी काही आहे. मला आज तुमच्याशी एक खूप स्पेशल जी माझी आयुष्य टर्न होत आहे अशी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे आज. कारण गोष्टच अशी काही आहे जी मी खूप दिवसापासून त्याचा विचार करतच होती. माझा डिसिजन झालेला नव्हता, पण आज मला कुठंतरी वाटतंय मी एक कुठला तरी डिसिजन घेणं मात्र गरजेचं आहे. तर ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते व्हिडिओच्या शेवटी. पण मी आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या दिवसाची सुरुवात कशी केलेली आहे, मी आज काय केलं आहे आणि मला कुठली एक नवीन गोष्ट भेटली आहे जी आपल्या किचनच्या कुठल्या कुठल्या कामासाठी किंवा घरातल्या कुठल्या कामांसाठी खूप उपयोगी ठरते, तर तीही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आजचा व्लॉग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर आज आहे संडे आणि आज आहे मला ऑफिसला सुट्टी आणि उद्याही मंडे आहे. पण उद्या हैदराबादमध्ये बोनालो असल्यामुळे इकडे हैदराबाद स्कूललासुद्धा सुट्टी असल्यामुळे मलाही सुट्टी आहे. त्यामुळे 2 दिवस असं लागून सुट्टी आलेली आहे. त्यामुळे इतकं मस्त फ्रेश सकाळ झालेली आहे माझी, तुम्हाला काय सांगू मैत्रिणींना. तर आज मी घरी असल्यामुळे मी शक्यतो नाश्त्यामध्ये असं काहीतरी हेल्दीच बनवते. ज्या दिवशी मी घरी आहे तर मी आज बनवलं आहे राजगिऱ्याचं घावण. आता राजगिऱ्याचं घावण बनवण्यासाठी आपल्याला इथं राजगिऱ्याचं पीठ, मी सध्या राजगिऱ्यामध्ये बेसनसुद्धा टाकते जेणेकरून आपल्याला प्रोटीनसुद्धा मिळेल. आणि आपल्याला जर अद्रक, मिरची, कोथिंबीर, जिरे वगैरे आपल्याला जसं काही बनवायचं आहे, जशी टेस्ट आपल्याला त्याची इन्हान्स करायची आहे ते आपण यामध्ये टाकू शकतो. राजगिऱ्याचं घावण करण्याच्या सुरुवातीला स्टार्टिंगला मी जवळजवळ खूप वर्ष झालं करते, पण आधी काय व्हायचं ना, हे घावण असं चिकट व्हायचं. तर मी वेगवेगळे प्रकार करून बघितले. आता बेसन टाकायला लागल्यापासून हे थोडंसं चिकटसुद्धा होत नाही. जर तुम्हाला घावण कुरकुरीत बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ देखील टाकू शकता, जेणेकरून घावण जे आहे हे कुरकुरीत होईल आणि चिटकणार नाही. त्यानंतर जर उपवास असेल तर तुम्ही साबुदाणा पीठ किंवा भगरीचं पीठ हेही टाकून तुम्ही घावण करू शकता. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, राजगिरा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो, ज्यामधून आपल्याला मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते, जेणेकरून आपले हाडं, केस हे मजबूत राहतात, स्ट्रॉंग राहतात. त्यानंतर यामध्ये विटॅमिन्स असतात, जेणेकरून आपली इम्युनिटी वाढते. ग्लुटेन फ्री असल्यामुळे आपलं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही जर डायबेटिक असाल, हार्टचे पेशंट असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हे एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळं मी तर म्हणेल आठवड्यातून 1 ते 2 वेळा विविध पद्धतीने तुम्ही राजगिऱ्याचं पीठ तुमच्या खाण्यामध्ये इन्क्लूड करू शकता. आता मी कोथिंबीर कट करत असताना कोथिंबीरीचा इतका सुंदर वास येत होता, म्हणजे खूप दिवसानंतर मला असं झालं की बापरे, कोथिंबीरीचा इतका छान वास येतो. म्हणजे प्रॉपर कोथिंबीरीला छान वास येत होता. माहीत नाही म्हणजे गावरान कोथिंबीर होती की कुठली होती, पण खूप सुंदर वाटलं मला ती चिरत असताना. मग मी भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकली आणि फायनली माझं जे घावणाचं जे पीठ आहे हे रेडी झालं. तर तुम्हाला मी दाखवते त्याला. आणि तुम्हाला माहिती का, जर आपण त्या पिठामध्ये योग्य प्रमाणात जर पाणी टाकलं, जसं डोश्याचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे त्याची जर कन्सिस्टन्सी ठेवली तर ते चिकटसुद्धा होत नाही. त्याच्यामुळं हे थोडंसं घट्ट आहे, पण मी त्यामध्ये अजून नंतर थोडंसं पाणी टाकलं. तर ही एक टीप लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आपण जेव्हा घावण लावतो म्हणजे याची राजगिऱ्याच्या पिठाची, तेव्हा जसं आपण डोशाचं लावतो तसं ते व्यवस्थित पसरतं डोशाचं घावण, तसं हे राजगिऱ्याचं घावण सोयीनुसार आपल्याला हळूहळू करत पसरावं लागतं, जेणेकरून ते क्रिस्पी कुरकुरीत छान होतं आणि चिकटसुद्धा होत नाही. तर अशा प्रकारे माझा सुट्टीच्या निमित्ताने हेल्दी ब्रेकफास्ट जो आहे तो तयार झाला. इकडे आमची सियारानी सुद्धा, जो हॉलमधला पसारा होता, तिला म्हटलं होतं टी व्ही टेबलचं जे कॅबिनेट आहे ते छान आवरून ठेव, त्यामुळे तिचं आवरणं सुरू होतं. इकडे मी दोघांनासुद्धा छान गरम गरम ब्रेकफास्ट सर्व केला आणि त्यानंतर मीही ब्रेकफास्ट करायला बसली. खूप दिवसापासून काय झालं होतं ना, किचनचा ओटा जो आहे ते साईड्स त्याचे ते तुटले होते. त्याच्यामुळं मी खूप दिवसापासून एका गोष्टीच्या शोधात होते आणि जी गोष्ट मला ब्लिंकिटवर सापडली. 50 ते 60 रुपयामध्ये तुम्हाला हे फेविसील म्हणून जी एक ट्यूब असते ती मिळून जाईल. याच्या आधीसुद्धा मी हे फेविसील ट्यूब मागच्या 6 महिन्यापूर्वी वापरली आहे आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स आहेत. म्हणजे एकदा चिटकवलं ते तुम्हाला बाजूला बघू शकता तुम्ही, मी ऑलरेडी मागच्या 6 महिन्यापूर्वी ते लावलं होतं आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स मला मिळाले. ते म्हणजे एकदा चिटकवलं की ते पुन्हा निघतच नाही. असे 2-3 माझ्या जो ओटा होता त्याचे तुकडे झाले होते. त्याच्यामुळं मी ते फेविसील घेऊन त्याला व्यवस्थित असं चिटकवलं, दाबून व्यवस्थित छान चिटकवलं त्याला. पण चिटकवण्यापूर्वी तुम्हाला हे बघायचं आहे की ती जी जागा आहे ती कोरडी पाहिजे. तर कोरडी जागा करून व्यवस्थित त्याला छान असं चिटकून घ्यायचं आणि नंतर बाजूनी जर पेस्ट बाहेर आली तर ती तुम्ही तिकडे स्प्रेड करू शकता छान अशी.
तसं चला मग झालं, खूप दिवसापासून जे रेंगाळलेलं काम होतं माझ्या किचनमधलं ते फायनली आज सुट्टीच्या निमित्ताने पूर्ण झालं. आणि हे खात्रीशीर प्रोडक्ट आहे, कारण मी हे आधीसुद्धा वापरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता. काही नाही जास्त किंमत त्याची, 50 ते 60 रुपयातच आपल्याला हे मिळेल. तुम्ही ॲमेझॉनवर सुद्धा बघू शकता, ब्लिंकिट वगैरे तुमच्या इकडे असेल वर्क तर तुम्ही तिकडेही बघू शकता. मी हे ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेलं आहे आणि छान रिझल्ट्स आहेत. तर मैत्रिणींनो, आता जे मी तुम्हाला फायनली जे सांगणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी ते तुमच्याशी शेअर करावं, आणि ती वेळ आता आलेली आहे शेअर करण्याची, कारण की माझा जो डिसिजन आहे तो फायनल झाला आहे. म्हणजे खरं सांगायचं गेलं तर ती गोष्ट जी आहे ती माझ्यासाठी इतकी महत्त्वाची आहे आणि ते माझ्यासाठी एवढं मोठं सॅक्रिफाईस आहे. कारण कुठली आपल्याला आवडती गोष्ट सोडणं म्हणजे काय असतं ते प्रत्येकालाच माहिती. आवडती गोष्ट आपण लवकर सोडू शकत नाही, त्यामुळे आपल्याला डिसिजन्स घ्यायलासुद्धा वेळ लागतो. पण असे काही डिसिजन्स घ्यावेच लागतात, कारण कसं असतं, आपल्या ज्या इच्छा असतात त्याच्यापेक्षा जे देवाचे प्लॅन्स असतात त्या आपल्या इच्छांपेक्षा चांगल्या असतात. त्यामुळं काही गोष्टी असतात त्या आपल्याला सोडून पुढं मूव ऑन व्हावं लागतं, पुढचं आपलं जे काही आयुष्य आहे ते जगण्यासाठी. तर ती गोष्ट अशी आहे जी म्हणजे माझा सगळ्यात आवडीचा जॉब, जिथे मी खूप एन्जॉय केलं, जिथे जो जॉब होता तो फक्त मला असं वाटत होतं तो जॉब फक्त माझ्यासाठीच बनलेला असं तो जॉब होता. तर तो जॉब मी सोडते, कारण स्कूलमध्ये जॉब असणं म्हणजे आता काय त्याला एक्सप्लेन आपण करू शकत नाही. स्कूलमध्ये म्हणजे आहा, काय ते वातावरण असतं, किती छान वाटतं. खूप खूप मिस कराल ती गोष्ट, म्हणजे अक्षरशः मला रडू पण येते. पण कुठंतरी काहीतरी असतं आयुष्यात. तर हीच गोष्ट मला तुम्हाला डिक्लेअर करायची होती. तर माझे शेवटचा आता 1 महिना राहिलेला आहे बऱ्यापैकी. मला त्यांनी रिहायरसाठी किंवा म्हणजे एक्सटेन्शन करण्यासाठी म्हटलं होतं, थांबण्यासाठी पण म्हटलं होतं, पण मला काय डिसिजन घ्यावं हे सुचत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्यांना नाही म्हणूनच सांगितलं शेवटी. पण आपल्याकडे आहेत, आत्ता आयुष्य थोडीच संपलं आहे. अजून पण आपण पुढं आयुष्यात जॉब करू शकतो, बघू शकतो. पण सध्या कुठेतरी पॉज घेणं महत्त्वाचंच होतं जॉबमध्ये. त्याच्यामुळं मी जॉब सोडला आहे. आता इथून पुढं पण माझे जे व्हिडिओज येतील ते काही जॉबच्या आठवणी अजून जाणार आहे. 1 महिना आहे मला तसा. पण तरी पण तिथले काही व्हिडिओ कॅप्चर करण्याचे मी प्रयत्न करून तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर हीच होती आज ती महत्त्वाची माहिती जी मला तुमच्याशी शेअर करण्याची इच्छा होती. आणि तर अशा प्रकारे मी इथंच व्हिडिओ थांबवते. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत